एका रकमेचे 5 वर्षाचा रास किती आहे? 5000 आहे व 3 वर्षाचा रास 4500 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती आपल्याला काढायला सांगितलेली. मग सुरुवातीला बघा 5 वर्षाचा रास किती दिलेला आहे? 5000 रुपये 5 वर्षाचा. आणि 3 वर्षाचा किती दिलेला आहे? 3 वर्षाचा 4500. मग अशा दोन्हीची वजाबाकी करायची. 2 वर्ष झाले इथं मायनस मध्ये आणि इथे किती 500 रुपये आले. 500 रुपये. तर मग एका वर्षाचं काढून बघूया आपण. एका वर्षाचं तर मग 500 भागिले 2 बरोबर किती आलं मग? 250. 250 तर 250 गुणिले 3 वर्षाचं काढायला सांगितलेली रक्कम आपल्याला. 250 गुणिले 750. 750 आणि ती 3 वर्षाची रक्कम किती झाली? 3750. तर बघा मग ऑप्शन नंबर 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. असंच नवनवीन ट्रिकली व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की